महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात सध्या वरवर जे चित्र दिसतं आहे त्याच्या पाठीमागे अत्यंत खोलवर राजकीय सूत्रे हलवली जात आहेत. दुसऱ्यांसमोर अडचणींचा मोठा डोंगर उभा करून स्वतःचा राजकीय रस्ता मोकळा करण्याची खेळी सध्या खेळली जात आहे. 2 दिवसांपूर्वी शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरेंनी केलेला एक आरोप सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा विषय ठरला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात पडद्यामागे एक वेगळेच राजकीय समीकरण किंवा कटकारस्थान शिजत असल्याची चर्चा आहे, ज्याची पुसटशी कल्पना कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही नसावी. या संपूर्ण राजकीय समीकरणाच्या केंद्रस्थानी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. फडणवीस यांना महाराष्ट्राच्याच राजकारणात अडकवून ठेवून भविष्यातील त्यांची पंतप्रधानपदाची दावेदारी मुळापासून उखडून टाकण्यासाठी दिल्लीत एक कुटील डाव सुरू असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, नागपूरचे तरुण व सुशिक्षित नेतृत्व आणि राजकीय डावपेचात अत्यंत पारंगत चेहरा आहेत. शिवाय त्यांना संघाचा मोठा पाठिंबा आणि मुख्यमंत्रीपदाचा दीर्घ अनुभव असल्याने भविष्यात भाजपाच्या पंतप्रधान पदाचा एक सक्षम चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. हीच ओळख आता गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी भविष्यात अडचणीची ठरू नये म्हणूनच की काय अमित शहा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसारख्या नेत्यांना हाताशी धरून स्वतःची दावेदारी बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत अशी चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये आहे. या बदल्यात अमित शहा यांनी एकनाथ शिंदेंना भविष्यातही राज्यातील मुख्यमंत्री पदाची मोठी कमिटमेंट तर दिली नाही ना, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. हाच धागा पकडत उद्धव ठाकरेंनी थेट आरोप केला की हे ऑपरेशन टायगर नसून प्रत्यक्षात ऑपरेशन देवेंद्र सुरू आहे. या सर्व घडामोडींकडे पाहून राजकीय वर्तुळात काही लोक कर्मा इज बॅक अशीही टिप्पणी करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय प्रवासात एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि सुधीर मुनगंटीवार यांसारख्या बलाढ्य नेत्यांना ज्याप्रमाणे अंतर्गत स्पर्धेतून बाजूला सारले किंवा त्यांचे पंख छाटले, तसेच काहीसे आता अमित शहा यांच्या माध्यमातून फडणवीसांच्या बाबतीत घडत असून हा त्यांचा बाउन्स बॅक असल्याचा तर्क लावला जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या या आरोपामागे केवळ राजकीय चिखलफेक नसून त्यामागे एक अत्यंत मोठी आणि दूरगामी राजकीय रणनीती दडलेली असू शकते. अमित शहा यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ऑपरेशन टायगरच्या आडून प्रत्यक्षात ऑपरेशन देवेंद्र राबवून फडणवीसांची कोंडी करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील भाजपचा सर्वात मोठा, सुशिक्षित, स्वच्छ प्रतिमेचा आणि विलक्षण राजकीय चातुर्य असलेला चेहरा आहेत आणि त्यांची हीच ताकद दिल्लीतील काही नेत्यांना स्वतःसाठी भविष्यातील धोका वाटू शकते. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून फडणवीसांसमोर राज्यातच नवनवीन आव्हाने आणि अडचणी उभ्या करायच्या, जेणेकरून त्यांचे संपूर्ण लक्ष आणि ऊर्जा महाराष्ट्रातच अडकून राहील व राष्ट्रीय राजकारणात त्यांचा प्रभाव वाढणार नाही, अशी ही अंतर्गत खेळी असल्याचे बोलले जाते. या संपूर्ण संघर्षाच्या मुळाशी देशाच्या सर्वोच्च पदाची म्हणजेच पंतप्रधान पदाची भविष्यातील गणिते दडलेली आहेत, असा एक मोठा राजकीय कयास लावला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपमध्ये पंतप्रधान पदाचा मुख्य दावेदार कोण, हा जेव्हा मोठा प्रश्न निर्माण होईल तेव्हा अमित शहा हे साहजिकच या शर्यतीत सर्वात आघाडीवर असतील. अशावेळी भविष्यात स्वतःचा दावा निर्विवादपणे मजबूत करण्यासाठी अमित शहांना एकनाथ शिंदेंसारखे क्षेत्रीय नेते आपल्या बाजूने हवे आहेत, जे पूर्णपणे दिल्लीच्या किंवा शहांच्या पाठिंब्यावर अवलंबून राहतील आणि त्यांना हुकमी मोहरे म्हणून वापरता येतील. हे मोहरे ऐनवेळी इतर कोणत्याही सक्षम राष्ट्रीय दावेदाराला शह देण्यासाठी वापरले जाऊ शकतात. देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये भविष्यातील पंतप्रधान पदाचा उमेदवार बनण्याची पूर्ण क्षमता असल्यामुळेच हा संभाव्य धोका आत्तापासूनच मोडून काढण्यासाठी एकनाथ शिंदेंचा वापर केला जात असल्याचा तर्क राजकीय वर्तुळात लावला जात आहे. सध्या भाजप आणि महायुतीच्या अंतर्गत गोटात दोन स्पष्ट गट कार्यरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध नेहमीच अत्यंत दृढ, जिव्हाळ्याचे आणि परस्परांच्या विश्वासाचे राहिले आहेत. मोदींचा फडणवीसांच्या कार्यक्षमतेवर आणि नेतृत्वावर मोठा भरवसा आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे हे उघडपणे अमित शहांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. शिवसेनेतील बंड असो किंवा त्यानंतर सत्तेचे आणि पदांचे झालेले वाटप असो, शिंदेंनी नेहमीच थेट अमित शहांच्या दरबारात आपले वजन राखले आहे. अमित शहा यांच्याशी फडणवीसांचे संबंध राजकीय पातळीवर जरी चांगले असले तरी नरेंद्र मोदी यांच्यासारखा जिव्हाळा आणि आत्मीयता त्या संबंधांमध्ये दिसत नाही, असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतात. त्यामुळे सध्या भाजप आणि महायुतीत